शुक्रवारी उरणमधील चांजे हद्दीतील कामठा येथील 5 अनधिकृत इमारती तोडण्यासाठी सिडकोचा मोठा ताफा आला होता। विनायक बिल्डर्स यांनी बांधलेल्या या इमारतींमध्ये 70 कुटुंब वास्तव्यास आहेत। मात्र या इमारती बेकायदेशीर असल्याने उच्च न्यायालयाने इमारती तोडण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार ही तोडक कारवाई होणार होती। यावेळी येथील रहिवासी आपले सामान काढून राहण्याची इतर व्यवस्था करण्यासाठी वेळ मागत होते। यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत वेळेची भीक मागताना दिसत होते। माझं म्हणणं आहे का आता सर्वांचे छोटे छोटे पोरं आहेत, परत आम्ही पण छोटे होतो। आमचं आता माझी आता 12वी चालली आहे आणि माझ्या मानसिक असं लाईक मेंटल हेल्थ इतकी खराब झाली आहे माझी, कारण मला समजतच नाही कसा अभ्यास करू मी। हे सर्व त्रास झाला। आम्ही इकडेच राहतो आणि असं झालं आमचे इन्व्हेस्ट केलेले पैसे सर्व डुबले आणि आम्हाला फसवणूक केली। आम्ही लाईक कसं करायचं आता, कुठे जायचं, कुठे आम्हाला घर नाही काय नाही, आम्ही कुठे जाणार। माझी जमीन फ्लॅट आहे, स्वतःची जागी मालक मी। 3.5 गुंठे जमिनीचं पनवेलवरून रजिस्ट्रेशन करून आणलं। 88 रुपये स्टॅम्प ड्युटी माझ्याकडे जमिनीची आहे आणि नंतर मला जैविन कॉलनी फसवणूक केली। मला ब्लॉक देते, पैसे देते, सगळं फसवणूक केली। 4 ब्लॉक दिले, बाकीचे काम मी केलं, भाडं दिलं नाही। माझं भाडं देते समोर, लाईट नहीं, पानी नहीं। मेरे पास रजिस्ट्रेशन का पेपर है और हमने लोन लिया है नेशनलाइज बैंक से। अगर ये इलीगल होता तो कैसे मिलता था हम लोग को लोन? हम लोग बाहर वाले हैं, हमने ये सोचा कि रजिस्ट्रेशन हो रहा है, नेशनलाइज बैंक लोन दे रहा है तो इसलिए तो खरीदा है ना। नहीं तो हम लोग नहीं खरीदते थे ना, बराबर है ना। अगर नेशनलाइज बैंक आम्हाला एक अल्टिमेटम टाइम द्या। अगर नेशनलाइज बैंक होने के लिए 2 दिन सगळं तुम्ही आता अधिकाऱ्यांना सांगितलं। एक तुमच्या मार्फत आम्हाला एक इच्छा आहे का आम्हाला एक अल्टिमेटम 8 ते 10 दिवस टाइम मिळावा। आम्ही हात जोडून सरकारला विनंती करतो, हायकोर्टाचा अपमान आम्ही करत नाही, पण एक फ्लॅट धारकाकडनं आम्ही एक विनंती करतो का आम्हाला 8 ते 10 दिवसाची एक मुदत मिळावी। जर हे फिरवायचं असेल तर पहिले आमच्या अंगावरनं फिरवा, मग आमचं घर तोडा। तुम्ही जर त्यांनी कोर्टाने जसं त्यांचं ऐकणं गेलंय तसं आमचं ऐका। आम्हालाही आमची बाजू मांडायची आहे आणि एवढ्या नात्यात बाहेर येऊ शकत नाही। किती वर्ष राहता येईल? आम्हाला 6 वर्ष झाली। आम्ही 6 वर्ष झाली। माझे सासू सासरे आहेत, लहान 2 बारकी पोरं आहेत। माझे मिस्टर, मी, माझी बारकी जाव आहे, माझा दीर, आम्ही एवढी फॅमिली एका घरात राहतो। आज बारकी जाव पण प्रेग्नेंट आहे माझी। आम्ही या पावसात, एवढ्या पावसात आम्ही जाणार कुठे? आपण काय मागणी आता आमची एकच मागणी आहे कोर्टाकडे, तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या। आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, आम्हाला थोडा वेळ, आम्हाला अजून वेळ हवा आहे, आम्हाला तुमच्याकडे पोहोचायला वेळ हवा आहे। आताचं तुमचं म्हणणं सिडकोला कळवलं का? आता जे अधिकारी काय म्हणणं आहे त्यांचं? हायकोर्टच्या म्हणजे पुढे वर आम्ही जाऊ शकत नाही, त्यांना कारवाई करावी लागेल। आम्ही हायकोर्टाला एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला वेळ द्या। दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात वेळेसाठी दाद मागितली असता सर्वोच्च न्यायालयाने बाजू समजून घेत येथील 70 कुटुंबांना 2 महिन्यांची मुदत देत दिलासा दिला आहे। त्यामुळे येथील इमारतींवरील कारवाई स्थगित करण्यात आली आहे। वेळीच स्थगितीचे आदेश हाती आल्याने सिडकोला कारवाई न करता मागे जावे लागले आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।